नमस्कार मित्रमंडळींनो, आज फादर्स डे स्पेशल आपण बनवत आहोत बाबांसाठी खास झणझणीत मिसळ। रेडी आहात का ही रेसिपी बघायला? चला तर सर्वात आधी 1 कप मटकी स्वच्छ धुवून घेऊया। धुतलेली मटकी एका पातेल्यात टाकून त्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद आणि थोडेसे मीठ घालून 15 ते 20 मिनिटे मीडियम गॅसवर मटकी मऊसूत होईपर्यंत शिजवून घेऊया। शिजवलेली मटकी आपण एका भांड्यात काढून घेऊ आणि मटकी शिजवलेले पाणी आपण तसेच ठेवू। आता आपण मिसळसाठी लागणारा मसाला तयार करू। तेलामध्ये जिरे, खडे मसाले आणि कांदा परतून घेऊ। कांदा परतत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आपला गॅस हा मीडियम फ्लेमवर असला पाहिजे। कांद्याचा रंग हलका सोनेरी होईपर्यंत परतल्याने मिसळीला छान चव आणि रंग येतो। लालसर परतलेल्या कांद्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि खिसलेले खोबरे टाकून हे सर्व मिश्रण आपण 2 ते 3 मिनिट परतून घेऊया। परतलेले मिश्रण अशा प्रकारचे दिसेल। परतलेल्या मिश्रणामध्ये आपण चिरलेला टोमॅटो टाकून हे सर्व मिश्रण देखील पुन्हा 1 ते 2 मिनिट गॅसवर मंद आचेवर आपण छानपैकी परतून घेऊया। परतलेले मिश्रण आपण एका भांड्यामध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊ। थंड झालेले वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। या वाटणामध्ये आपण कोथिंबीर घालून या वाटणाची मऊसूतपणे पेस्ट करून घेऊ। वाटलेले वाटण वापरून आता छानपैकी मिसळसाठी लागणारा झणझणीत रस्सा तयार करू। तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून मोहरी तडतडल्यानंतर हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि मिसळ मसाला टाकून मसाला छानपैकी परतून घेऊया। तुम्हाला मिसळ कशी आवडते? मीडियम आवडते की तिखट आवडते? कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। आणि हो, इथपर्यंत आलाच तर एक लाईक नक्की करा। आता आपण तयार केलेलं वाटण मसाल्यामध्ये घालून छान मिक्स करूया आणि मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटे परतून घेऊया। परतताना मसाल्यातून हळूहळू तेल सुटायला लागतं आणि संपूर्ण किचनमध्ये खमंग सुगंध दरवळतो। तेव्हाच समजायचं की आपला मसाला परफेक्ट तयार झालाय। शिजवलेली मटकी आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये घालूया आणि थोडं थोडं करून सगळं नीट मिक्स करून घेऊया। आता हे मिश्रण मध्यम आचेवर ठेवून छान एकजीव होऊ द्या, म्हणजे मटकीला मसाल्याची झणझणीत चव आतपर्यंत मुरेल। यामध्ये आता आपण मटकी शिजवलेले पाणी ऍड करूया। यामध्ये चवीपुरते मीठ घालून चांगला लालसर कट येईपर्यंत मस्त उकळून घ्या। आता आपण प्लेटिंगसाठी फरसाण घेऊया। त्यावर शिजवलेली मटकी घाला आणि मग मिसळचा झणझणीत रस्सा ओता आणि मिसळचा कट टाका। त्यावर बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाका आणि लिंबू पिळून घ्या। ही आहे आपली झणझणीत मिसळ। कशी दिसते नक्की कळवा। अशीच स्वादिष्ट रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।